आहे की परळीला येण्याचं जे आमचं बीड जिल्हा माझं माहेर, बीड माझं माहेर, लातूर माझं सासर, पण आदरणीय मुंडे साहेबांच्या एका शब्दावर आम्ही अंबेजोगाईतून परळीला प्रॅक्टिस करत. त्याचा एक किस्सा मी 2 सेकंदात सांगते. मी 7वीला होते. याच्या मागचं कारण की सोलार प्रोजेक्टच्या उद्घाटन ताईंच्या हस्ते का करायचं. मी 7वीला होते. माझे वडील आणि आदरणीय मुंडे साहेब एकदम शाळेतले ते वंजारी वसतिगृहाचे रूम पार्टनर होते आणि ते साहेब यायचे रात्री कधीतरी, मला आठवते. मग खूप उशिरा यायचे, जेवायचे घरी. एक सभा झाली आणि तिथे मी 6वीलाच असेल भाषण केलं आणि तेव्हा साहेब म्हणाले की शानगुरुजी ही मुलगी मला पाहिजे. मला काहीच माहिती नाही त्याच्यानंतर, म्हणजे तेव्हा तेवढंच आठवलं. आणि मी MD करत असताना अंबेजोगाईला साहेबांची भेटले. आम्हाला नेहमी साहेबांची आवड, तर म्हणले आता आपल्याला परळीला प्रॅक्टिस करायची. आणि माझ्या वडिलांनी सांगितले की साहेबांचा आदेश आहे आपल्याला परळीला जायचंय. आणि त्याचं आणि मग साहेबांनी आम्हाला परळीला आणलं आणि साहेबांच्या हाताने माझ्या घराची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वीट, जुन्या हॉस्पिटलचं उद्घाटन असो, नव्या हॉस्पिटलची जागा घेणं असो, जागेचा पाया खोदणं असो, माझ्या मुलाचं पहिलं बारसं, 5वा वाढदिवस, हॉस्पिटलचं उद्घाटन, म्हणजे पंडितांना आणि मुंडे साहेब या दोघांच्या शिवाय आमच्या घराचं काहीच होऊ शकत नाही. त्यामुळं हे उद्घाटन सगळेजण म्हणत होते की एवढा उन्हाळा आहे इथं, इतकं पावसाळ्यामध्ये सुंदर असतं आणि साहेब आणि ताई दोघांनाही तुम्ही पावसाळ्यात आणावं. पण मी म्हणलं मी सोलार प्रोजेक्ट सुरूच करू शकत नाही जोपर्यंत या दोघांचा हात माझ्या प्रोजेक्टला लागत नाही. आणि या दोघांचा हात लागला तरच कसं तरी 2-3 महिन्यात बिल सुरू होणार आहे, हा मला विश्वास आहे. म्हणून मी हा उन्हाळ्यात घातलेला घाट आहे. हा प्रोजेक्ट सुरू करताना अनेक अडचणी आल्या, पण प्रत्येक वेळी आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय ताई प्रत्येक मी सारखे 8-10 दिवसाला मुंबईला जायचे. या ऑफिसचं हे पाहिले, ताई लावा फोन, भाऊ लावा फोन. मला आठवते धनंजय मुंडे साहेबांच्या घरी, म्हणजे आम्ही जेव्हा वेगळे होतो आणि मग एकत्र आलो तर पहिल्यांदा मंत्री आले. ते मंत्री असताना त्या मंत्र्यांच्या दालनामध्ये मी बसले आणि साहेबांनी इतकं अगस्त्याने माझं आनंद म्हणजे प्रेमाने स्वागत करून काय पाहिजे ताई, मला भीती वाटत होती त्या दिवशी. आणि त्यानंतर मग मात्र मी दोघांचाही पिच्छा सोडला नाही. तर असं हे प्रोजेक्ट करताना अडचणीवर नेहमीच माझ्या पाठीमागे हात असणारे आमचे ताई आणि भाऊ. ताई तर काय, मी पाठीमागे पडले, मनक्याला मार लागला. कुठून ताईंना कळलं की ताई 5 मजले वर चढत आम्हाला कुणालाच न सांगताना आई सुद्धा आल्या. म्हणजे हे प्रेम आणि या प्रेमाची दोघांच्या मध्ये उतराई आम्ही कधीच करू शकत नाहीत. आणि याच पाठिंब्यामुळे आम्ही लातूर जिल्ह्यातले परळीमध्ये तुमचे झालो हे कधी कळलंच नाही. हा प्रोजेक्ट तयार करताना अनेक अडचणी आल्या, अनेक कंपन्या इथं आल्या आणि इतका डोंगर, हा समोर डोंगर दिसतो तसा हा डोंगर होता ताई आणि भाऊ. तर या डोंगरावर अनेक एजन्सी यायच्या, काम नको असं म्हणजे नको काहीतरी व्हायचं आणि ते परत जायचे. मग रिलायन्स सोलारचे गुंडू साबदे आणि सुहास पानसरे ह्या जोडीने मात्र टिकून काम केलं. किती वेळा तरी JCBच्या वेळवेळ्या तो झाल्या, पण खरंच या सोलार कंपनीने आम्हाला खूप छान मदत केली. आणि हे करत असताना सगळं लागतं, म्हणजे सगळं असतं, पण तितका पैसा कुठून आणायचा. आणि आम्ही जरी परळीला राहत असतो, नव्हता साहेब तितका पैसा त्यावेळेस आमच्याजवळ नव्हता. तर पैसा कुठून आणायचा, तर SBI लातूर, स्टेट बँक ऑफ लातूर जी आहे, तर त्यांनी, आम्ही परळीचे असून सुद्धा आमचं गाव लातूर जिल्ह्यात आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप भरघोस मदत केली आणि त्याचमुळे हा प्रोजेक्ट होऊ शकला. आणि आणखी एका व्यक्तींचे आभार मला म्हणायचे, सगळ्याच व्यक्तींचे, की जेव्हा या जागेचा खूप मोठा कॉम्प्लिकेटेड प्रश्न निर्माण झाला तेव्हा आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि ताईंच्या शब्दावर इथल्या सगळ्या देशमुख कंपनींनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं. त्याबद्दल इथले जरी अभिजित भैया इथं आलेले आहेत, बाकीचे सगळे आलेले नाहीत, पण मी त्या सगळ्यांची खूप या ऋणातच राहण्याचा प्रयत्न करेन. आणि ही जागा जेव्हा आम्ही घेतली, राजाबाईंनी ही जागा घेतली आणि काय करायचं घेऊन दिली, आम्हाला काही माहिती नव्हतं की जागा कुठे हे, पण न बघता त्यांच्या शब्दावर जागा घेतली. आणि इथे रस्ताही नव्हता. तर आता काय करायचं, तर आम्हाला नेहमीच सेवेचा उगत थोडंसं काहीतरी शिकवत असताना मला आठवतंय की जी नैसर्गिक एनर्जी आहे ती कुठेतरी, तो स्त्रोत
टिकला पाहिजे. आणि म्हणून ताईंसोबत राहून, पर्यावरण मंत्री आहेत ताई आमच्या, तर मी म्हणलं काय करायचं, आपण काही फार फाटलेलं टिळं लावू शकत नाही, पण एक छोटासा प्रयत्न आपण काय करावं या जागेचं. तर या जागेमध्ये सोलार एनर्जी शुड बी कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी हा एक वाचलेलं कुठंतरी होतं. आणि मग त्याच्यासाठी मी पाठीमागे लागून अनेक लोकांशी बोलणं करून हा प्रोजेक्ट आज इथपर्यंत आला आहे. या प्रोजेक्टमुळं आमचं थोडंफार शेतकऱ्यांना, परळीच्या भोपालच्या आणि परळीच्या शेतकऱ्यांना वीज आमच्याकडून देण्याचा आम्ही म्हणजे सरकारला देतो आणि सरकार त्यांना देते. तर हा छोटासा प्रयत्न राहील. खूप बोलले मी जास्त, पण मला असं वाटतं की आपण सगळे आल्यामुळं आज तुम्हाला माहिती आहे, आज आमच्या सोलार प्रोजेक्टचं जे आजचं सुरू झालंय, जे प्रोडक्शन आहे एक 2-3 दिवसापासून, ते हायेस्ट प्रोडक्शन आलंय. आणि मला असं वाटतं की तुमच्या पायामुळं आज मॅक्झिमम सूर्य तळपला आणि मॅक्झिमम सूर्य तळपला. सूर्य जमिनीला लागले माझ्या सोलार प्रोजेक्टच्या आमच्या, त्यामुळे मॅक्झिमम इलेक्ट्रिसिटी आज प्रोडक्शन झालेलं आहे. असंच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आम्ही तुमच्या कायम ऋणातच राहण्याचा प्रयत्न करू. एवढंच बोलते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.